पुण्यामध्ये मराठा सर्वेक्षणाला वेग आला आहे। जिल्ह्यामध्ये 55% मराठ्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले। पुण्यामध्ये मराठा सर्वेक्षणाला वेग आलेला पाहायला मिळतोय। जिल्ह्यामध्ये 55% मराठ्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले। मराठा सर्वेक्षणाला पुण्यामध्ये वेग आलेला पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी सर्वेक्षण हे सुरू आहे। पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 55% सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती सध्या समोर येते। मराठ्यांचे सर्वेक्षण हे संपूर्ण राज्यभरात हे सुरू आहे। 31 जानेवारी ही शेवटची तारीख होती, मात्र आता यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये सध्या 55% मराठ्यांचे सर्वेक्षण हे पूर्ण झाल्याची माहिती समोर येते। या सर्वेक्षणासाठी अनेक शिक्षक आणि पालिका अधिकाऱ्यांची सुद्धा मदत होतीये। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। रोहन, काय अधिकची माहिती? खरं तर गेल्या काही दिवसांपासून जे अशा प्रकारचं सर्वेक्षण सध्या सगळ्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सुरू असलेलं पाहायला मिळते। केवळ मराठा समाज नाही तर इतर देखील जातींचं निहाळ सगळी जनगणना संदर्भातली सगळी माहिती जी आहे ती गोळा केली जाते आणि त्याच्या माध्यमातून जे ते आर्थिक निकष आणि सामाजिक निकषांवरती मागासलेपण सादर केलं जाते। विविध जातींचे केलं जाते, केवळ मराठा जातीतच नाही। त्याच पद्धतीचं नियोजन सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये सुरू असलेलं पाहायला मिळते आणि पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 55% मराठा समाजाचे सर्वेक्षण जे आहे ते सध्या पूर्ण झालेलं पाहायला मिळते। यामध्ये सर्वाधिक मावळ तालुक्यातलं 81% सर्वेक्षणाचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे मुळशी तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, इंदापूर तालुका असेल, या सगळ्या जे 3 तालुके आहेत या 3 तालुक्यांमध्ये थोडंसं कमी सर्वेक्षण झालेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांनी जी आहे ती ही सगळी आकडेवारी सध्या समोर आलेली आहे। परंतु गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये सर्वेक्षणाचं काम शिक्षक कर्मचारी असतील किंवा महापालिकेचे कर्मचारी असतील किंवा इतर सरकारी कर्मचारी असतील, या सगळ्यांना प्रशिक्षण देऊन जे आहे ते अशा प्रकारचं सर्वेक्षणाचं काम हाती घेतलं जात आहे आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन ज्या प्रकारे जनगणना यापूर्वी केली जायची तशा प्रकारचे घराघरामध्ये जाऊन माहितीचे फॉर्म्स भरले जातात आणि त्याच्या माध्यमातून जे ते आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण करत मराठा समाजाचं आहे का हे ठरवण्यासाठी आयोगाने ही पावले उचललेली आहेत। एका ऍपच्या माध्यमातून हे सगळं सर्वेक्षण केले जात आहे आणि त्यामुळेच ह्या सगळ्या प्रगतीपथावरती काम सुरू असलेलं पाहायला मिळते। जिल्ह्यातील सर्व 13 तालुक्यांमध्ये सध्या सर्वेक्षणाचं काम जे ते जोरदार पद्धतीने सुरू असलेलं पाहायला मिळते आपल्याला। रोहन, आता या सर्वेक्षणासाठी आणखीन मुदतवाढ देण्यात आलेली आहे। शुक्रवारपर्यंत ही मुदतवाढ आहे, तर काय वाटतं आतापर्यंत 55% सर्वेक्षण झालेलं आहे, तर आणखीन शुक्रवारपर्यंत संपूर्ण सर्वेक्षण हे पूर्ण होऊ शकतं का? नक्कीच। खरंच ज्या पद्धतीने हे सगळं काम सुरू आहे त्या पद्धतीने पाहायला गेलं तर ही आकडेवारी जी आहे ती प्रचंड मोठी येणार आहे आणि या आकडेवारीतून जर निकष बसले मागासलेपण सिद्ध करण्यासाठीची तर ही थांबवण्यात येईल किंवा जर निकषांमध्ये हे सगळं बसलं नाही किंवा ज्या पद्धतीने जो रिझल्ट हवा आहे तो रिझल्ट मिळाला नाही किंवा सगळे निकष बसले नाही तर मात्र आणखीन मुदतवाढ जी आहे ती या सगळ्या कामाला दिली जाईल। आणखीन मुदतवाढ देऊन प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये पोहोचलं जाईल, प्रत्येकाच्या कुटुंबामधून ती माहिती गोळा केली जाईल आणि निकषांच्या वरती हे सगळं अवलंबून आहे। त्यामुळे हे सगळे निकष पाळले जात आहेत का किंवा या निकषांच्या माध्यमातून जो हवा तो रिझल्ट आयोगाला मिळतोय का हे पाहणं महत्वाचं आहे। त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये जर का हे सगळे निकष भरले गेले नाहीत किंवा जो रिझल्ट आहे तो मिळाला नाही किंवा त्यांना जे पद्धतीने हे सगळं काम सुरू आहे त्या कामातून रिझल्ट मिळाले नाही तर निश्चितपणाने शुक्रवारच्या दिवसानंतर सुद्धा पुन्हा मुदतवाढ दिली जाऊ शकते। तेवढा पुराचा वेळ सध्या आयोगाकडे असलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे आयोग नेमका शुक्रवार नंतर काय भूमिका घेत आहे, आयोगाचे अध्यक्ष नेमके या सगळ्या निकषांवरती काय काम करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच रोहन, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे। पुणे महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 10,000 कोटींचा आहे। अर्थसंकल्पामध्ये विकास कामांना गती मिळणार आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात 10% वाढ होणार आहे। पुणे महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प हा 10,000 कोटींचा आहे। अर्थसंकल्पात विकास कामांना गती मिळणार आहे। आपले प्रतिनिधी रोहन आपल्यासोबत जोडलेलेच आहेत। रोहन, या संदर्भात काय अधिकची माहिती?
खरं तर पुणे महापालिका दरवर्षी हद्दवाढ करते आणि या हद्दवाढीमुळे पुणे महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गावं जी आहेत ती समाविष्ट केली जातात आणि याच्याच माध्यमातून सगळ्या गावांचा विकास होण्यासाठी आणि पुणे महापालिका वाढत असताना त्याचा अर्थसंकल्प देखील दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. जर आपण मागच्या वर्षी पाहिलं तर विक्रम कुमार जे गेल्या वर्षी देखील आयुक्त होते, यंदा देखील तेच आयुक्त आहे, त्यांच्या माध्यमातून जवळपास 9,515 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर केलेला होता आणि यंदाच्या वर्षी तो जवळपास 10% वाढत जर पाहिलं तर आता 10,000 कोटी रुपयांचा आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच हा इतका मोठा अर्थसंकल्प सादर केले जाण्याची शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये विविध विकास कामं आहेत, कारण का ज्या पद्धतीने शहरामध्ये मेट्रोचं जाळीकरण झालं, नदी सुधार प्रकल्प झाला, ज्या पद्धतीने रिंग रोडची कामं सुरू आहेत, ज्या पद्धतीने अनेक चौकातील उड्डाणपुलं असतील आणि अनेक समाविष्ट केलेली गावं आहेत, त्यांचा पाण्याचा प्रश्न आहे, तेथील विकास कामं आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्प अतिशय या वर्षीचा महत्वाचा आहे. नक्कीच रोहन, तुम्ही आमच्या सोबत असेच जोडलेले राहा.